हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांना हँड ऑन लर्निंग प्रोव्हाइड करतो, म्हणजेच एखादं TLM असेल किंवा मग ज्याला आपण टीचिंग लर्निंग मटेरियल असेल किंवा मग एखादं काहीतरी वस्तू असेल, ती वस्तू जर आपण विद्यार्थ्यांना हाताळायला जर दिली तर हाताळत असताना विद्यार्थ्याची जी काही स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती वाढते, सोबतच विद्यार्थ्याची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना सुद्धा स्पष्ट होते। मग यासाठी मी घेऊन आलेलो आहे गणितामधील सर्वात किचकट वाटणारे जे काही क्रिया आहेत, भागाकार आणि गुणाकार। तर या भागाकार आणि गुणाकार यांना आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे। ते शिकवत असताना काही कार्ड्सचा वापर करून जर आपण विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर विद्यार्थ्यांचं लक्ष सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लागेल, सोबतच विद्यार्थी हसत आणि खेळत त्या विषयाशी संबंधित त्यांची जी काही क्रिया आहेत, त्यांची जी काही कठीण पातळी आहे ती कठीण पातळी सुद्धा कुठेतरी कमी होण्यास मदत होईल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया गुणाकार आणि भागाकार ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना सुलभ सरळ साध्या भाषेमध्ये कसं शिकू शकतो यासाठी मी घेऊन आलेलो आहे हे कार्ड्स। तर तुम्ही हे कार्ड्स बघू शकता, या ठिकाणी भागाकाराचे कार्ड्स आहेत, या ठिकाणी गुणाकाराचे कार्ड्स आहेत। तर सर्वात आधी हे जे काही कार्ड्स आहेत हे कार्ड्स एका टेबलवर पसरवा। पसरवल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना सांगा हे जे काही कार्ड्स आहेत हे कार्ड्स सम आणि विषम अशा पद्धतीने या कार्ड्सला सर्वात आधी वेगळं करायचं आहे। मग ते झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे कार्ड्स एकत्र करायला सांगा। एकत्र केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुन्हा प्रश्न विचारा। आता या ठिकाणी तुम्हाला कार्ड्स दिसत आहेत, त्या कार्ड्सवर काही चिन्ह दिसत आहेत। मग चिन्ह कुठले, तर भागाकाराचा आणि या ठिकाणी गुणाकाराचा। आता भागाकार आणि गुणाकाराचे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, तर विद्यार्थ्यांना सांगा की भागाकार आणि गुणाकारानुसार कार्ड्स वेगळे करायचे आहेत। मग अशा पद्धतीने विद्यार्थी काय करेल तर ते कार्ड्स वेगळे करतील आणि या ठिकाणी कार्ड्स वेगळे केल्याच्या नंतर या कार्ड्सचा वापर कसं करायचं विद्यार्थ्यांना समजावून सांगा। आता हे समजावून सांगत असताना आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे काही कार्ड्स आहेत हे कार्ड्स यावर काही चित्र दिलेले आहेत, सोबतच काही वेगळे वेगळे चित्र, वेगळे वेगळे कलर्स या ठिकाणी दिलेले आहेत। तर विद्यार्थ्यांना एखादा कलरवरून किंवा मग चित्रावरून त्याला एखादी कथा आठवत आहे का, तर अशा पद्धतीने वर्गातील जे काही वातावरण आहे ते वातावरण तुम्ही निर्माण करू शकता आणि ते वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना हे जे काही कार्ड्स आहे हे कार्ड तुम्ही कसं वापरू शकता याविषयीची माहिती द्या। तर सर्वात आधी आपण या ठिकाणी बघूया की हा जो काही कार्ड आहे हा कार्ड कशाचा आहे। आता हा कार्ड कशाचा आहे हे कशावरून कळेल आपल्याला, तर हा कार्ड उंदराचा आहे हे नाही। हा कार्ड कुठल्या क्रियेसाठी वापरला जातो, तर हा वापरला जातो भागाकारासाठी। आता भागाकारासाठी का, तर कारण या ठिकाणी भागाकाराचा चिन्ह आहे। ओके, त्यानंतर मुलांनी एक कार्ड उचलावे। आता प्रत्येक मुलाकडे तुम्ही एक एक किंवा दोन दोन कार्ड्स देऊ शकता, तुमच्याकडे संख्या ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीने। मग कार्ड दिल्याच्या नंतर सर्वात आधी भागाकाराचा कार्ड घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सांगा की भागाकारामध्ये भाजक आणि भाज्य असतो, तर भाजक कुठला आणि भाज्य कुठला। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो बदलणारा अंक आहे हा असतो भाज्य आणि हा आहे भाजक। हा झाला भाज्य आणि हा झाला भाजक। पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सांगा की हा भाज्य आहे आणि हा भाजक आहे। तर या ठिकाणी हा हलणारा किंवा बदलणारा जो काही आहे त्याला आपण काय म्हणतो, भाज्य म्हणतो। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हा कार्ड्स आहे असं समजून सांगा। त्यानंतर मागे याला जर तुम्ही वळवलं तर हा गोल फिरतो हे सुद्धा त्यांना सांगा। गोल फिरतो म्हणजेच काहीतरी या ठिकाणी काहीतरी नंबर्स आहेत, ते नंबर्स या ठिकाणी बदलतात हे विद्यार्थ्यांना सांगा। मग याचा वापर करत असताना विद्यार्थी कशा पद्धतीने याचा वापर करू शकतो, तर हा जो काही उदाहरण या ठिकाणी दिसतोय भागाकाराचा 5/1, तर विद्यार्थ्यांना हा लिहायला सांगा 5/1। ज्यावेळी विद्यार्थी लिहितो, लिहिल्याच्या नंतर विद्यार्थ्याला याचं उत्तर काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा। विद्यार्थ्यांनी उत्तर काढल्याच्या नंतर त्याला मागे दिलेलं जे काही उत्तर आहे हे उत्तर चेक करायला सांगा, हे उत्तर बरोबर आहे का हे त्यांना स्वतः तपासायला सांगा आणि मग मित्रांकडून तपासून घ्यायला सांगा आणि सोबतच शिक्षक सुद्धा हे तपासू शकतात। तर अशा पद्धतीने या भागाकार कार्डचा वापर हा विद्यार्थी करू शकतो। वापर करत असताना प्रत्येक उदाहरण त्याला लिहायचं आहे आणि याच्या मागचे उत्तर सुद्धा विद्यार्थ्याला लिहायचे आहेत। आता जसं जसं या ठिकाणी सोपं किंवा कठीण असेल, जसं की 4चा आहे तर 4चा हा जो काही कार्ड आहे 4चा भागाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर मग या ठिकाणी मी घेतो 12। तर या ठिकाणी भाज्य आणि भाजक कुठला आहे हा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा समजावून सांगा की हा जो काही हा भाजक आहे आणि हा जो काही आहे हा भाज्य आहे। तर 12/4 याचं उत्तर किती आहे ते सर्वात आधी विद्यार्थ्यांना विचारा। मग 4चा फाळा विद्यार्थ्यांना विचारा। ते झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना मागे 3 उत्तर आहे, तर मग तुम्ही काढलेलं उत्तर आणि हा उत्तर बरोबर आहे का हे बघा। अशा पद्धतीने जो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर काढत असेल, बरोबर उत्तर काढत असेल, त्याला
भागाकारासाठीचा शिक्षा मित्र तुम्ही त्या ठिकाणी भागाकारासाठीचा विषय मित्र तुम्ही त्या ठिकाणी घोषित करू शकता. त्याच पद्धतीने हा जो काही गुणाकार आहे तर गुणाकारासाठी सुद्धा अशाच पद्धतीने या कार्डचा वापर करायचा आहे. सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी हा काही उदाहरण दिसत असतील तर हा कार्ड कशाचा आहे, हा गुणाकाराचा कार्ड आहे. या चिन्हावरून आपल्याला लक्षात येतो. उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर हा जो काही चक्र आहे हा चक्र गोल फिरतो, ते फिरवल्याच्या नंतर या ठिकाणी 10 आले. आता 10 गुणिले 8 विद्यार्थ्यांना विचारा किती होतो, मग 8चा फाळा येतो का, मग 8चा फाळा सर्वांकडून करवून घ्या किंवा त्या ग्रुपमध्ये जर करत असाल तर ग्रुपमधील विद्यार्थ्यांकडून करवून घ्या किंवा मग वर्गामध्ये एकाला जर बोलवून जर करत असेल तर प्रत्येकाकडून हा एकाच वेळी पाळा म्हणवून घ्या. ते झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याला उत्तर विचारा, त्याचं उत्तर आणि ह्या उत्तर कम्पेअर करा आणि जर कदाचित दोन्ही उत्तर बरोबर असतील तर विद्यार्थ्याने सोडवलेलं त्याला करेक्ट करा. सोबतच अशाच पद्धतीने एखादा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने गुणाकार जर सोडवत असेल तर तो त्या गुणाकार या क्रियेसाठी तो एक मित्र बनू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना भागाकार आणि गुणाकारासाठीचे तुम्ही 2 चांगले विद्यार्थी निवडू शकता आणि त्या विद्यार्थ्यांद्वारेच पुढची ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टास्क देऊन विद्यार्थ्यांकडून हे गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीने या कार्ड्सचा वापर करून विद्यार्थ्यांकडून भागाकार आणि गुणाकार आपल्याला करता येतो. आणि या कार्ड्सद्वारे आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवतो, या कार्ड्सद्वारे ज्यावेळी विद्यार्थी गुणाकार भागाकारची जी काही क्रिया आहे ही करतो त्यावेळी त्याची जी काही स्मरणशक्ती आहे आणि त्याची जी काही सृजनशील शक्ती आहे ती सृजनशील शक्ती कौशल्य वाढतो. तर अशा पद्धतीने आपण या कार्ड्सचा वापर बघितलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.